आपण ऐकत आहात विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर. आज ऐकूया भाग 20, रेल्वे लाईन. हरिहर दरवर्षीप्रमाणे आपल्या दौऱ्यावर निघाला. यावर्षी अपुलाही सोबत घेऊन जायचं त्यानं ठरवलं होतं. तो सर्वजयाला म्हणाला, अपुला घरी पुरेसं खायला मिळत नाही. लोक मला दुधातुपाचं वाढतात. माझ्याबरोबर त्यालाही खायला मिळेल, त्यामुळं त्याची तब्येत तरी सुधारेल. घरापासून दूर जायची अपूची ही पहिलीच वेळ होती. आपला गाव आणि नदीकाठ त्याला माहीत होता, पण नवाबगंजकडे जाणारा पक्का रस्ता अजून त्यानं पाहिलेला सुद्धा नव्हता. एप्रिल आणि मे महिन्यात फार उकाडा व्हायचा आणि फारच कंटाळवाणं वाटायचं. तेव्हा कधीकधी त्याची आई आणि दुर्गा त्याला थंड आणि मोकळी हवा खायला मिळावी म्हणून नदीकाठी घेऊन जायच्या. नदीची पैलथडी पिवळ्या फुलांनी बहरलेल्या बाभळीच्या झाडांनी जणू आच्छादून गेलेली असायची. शेतातून आणि कुरणातून गायींचे कळप चरत असायचे. गुराख्यांनी गुरं पाण्यावर आणलेली असत. तिथंच कुठेतरी एखाद्या धीवरानं हातात भलं मोठं जाळं घेऊन आपली नाव प्रवाहात लोटून दिलेली असे. नदीकाठावर सर्वत्र रानफुलांचा सुवास दरवळत असे. दूरवर कुरणांच्या पलीकडे पाहिलं तर आकाश जणू जमिनीवर झुकलेलं आहे असं वाटे. क्षितिजापर्यंत पसरलेलं ते विराट आकाश पाहून अपू एकदम अस्वस्थ होऊन जाई. पिंजऱ्यात सापडलेल्या ससाण्याप्रमाणे त्याच्या मनाची तगमग होई. परंतु आपल्याला काय वाटते हे तो कोणालाही सांगू शकत नसे. कदाचित आपल्या दुर्गा दिदीलाच आपल्या भावना समजतील असं वाटून एकदा दूरवर बोट दाखवत तिला तो म्हणाला होता, दीदी ते पाहिलंस? त्या झाडाच्या पलीकडे पहा, ते किती दूर आहे नाही? त्यावर दुर्गा हसून म्हणाली होती, दूर दूर काय आहे? तू मला काय दाखवतोयस? वेडाच आहेस? अपू आज पहिल्यांदाच आपल्या निश्चंडीपूरच्या सीमेबाहेर पाऊल टाकत होता. बाहेरगावी जायचं म्हणून तो कधीपासूनच एक एक दिवस मोजत होता. आणि एवढंच नव्हे तर तो एवढा हुरळून गेला होता की त्याला रात्री नीट झोपसुद्धा येत नव्हती. शेवटी खूप प्रतीक्षा केल्यानंतर बाहेरगावी जाण्याचा तो मोठ्या आनंदाचा दिवस आज उगवला होता. निश्चंडीपूर हे एका कच्च्या रस्त्याने बाहेरच्या जगाशी जोडलेलं होतं. त्या रस्त्याने डावं वळण घेताच नवाबगंजकडे जाणारा रुंद रस्ता सोडून ते दुर्गापूरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने पुढे चालू लागले. चालता चालता पुढे ते पुन्हा पक्क्या रस्त्याला लागले. तेव्हा अपूनं विचारलं, रेल्वे लाईन कुठे आहे बाबा? ती इथून कोणत्या बाजूला आहे? असाच सरळ चालत गेल्यावरती आपल्याला दिसेल. ती ओलांडूनच आपल्याला पुढे जावं लागेल. अपूला आठवलं, एकदा त्यांच्या लाल गाईचं वासरू कुठेतरी भरकटत गेलं होतं आणि शेवटी हरवलं होतं. अपूनं आणि दुर्गानं सतत 3 दिवस त्याचा शोध घेतलेला होता, पण ते सापडलंच नव्हतं. शेवटी ते त्याला शोधण्यासाठी गावच्या दक्षिणेकडील मोठ्या कुरणाकडे गेले होते. हिवाळ्याचे दिवस असल्यानं ऊन उबदार लागत होतं. शेतातून शेंगांच्या हिरव्यागार वेली बहरल्या होत्या. दुर्गा मधूनच शेंगांचा एखादा छानसा झुपका तोडायची आणि चटकन तोंडात टाकायची. तसंच आणखी पुढे गेल्यावर त्यांना नवाबगंजकडे जाणारा रुंद रस्ता दिसला होता. गुळ आणि खारकानी भरलेल्या बैलगाड्यांची भली मोठी रांग त्यावरून अश्रहूच्या बाजारपेठेकडे निघाली होती. दुर्गा बराच वेळ धुक्यातून दूरवर काहीतरी बघत राहिली होती आणि अचानकपणे ती ओरडली होती, अपू चल, आपण रेल्वे लाईन पाहायला जाऊया, खरंच जाऊया. तिच्याकडे आश्चर्याने पाहत अपू म्हणाला होता, रेल्वे लाईन? पण ती तर खूपच दूर आहे. आपण तिथंपर्यंत कसं जाणार? कोणी सांगितलं तुला दूर आहे म्हणून? अरे इथं हा नवाबगंजकडे जाणारा रस्ता आहे ना, त्याच्या पलीकडेच आहे. त्यावर अपू म्हणाला होता, ती इतकी जवळ आहे तर रस्त्यावरूनच दिसेल की, चल तर जाऊया. परंतु जेव्हा ते रुंद रस्त्यावर येऊन पाहू लागले तेव्हा त्यांना काहीच दिसलं नव्हतं. मग दुर्गाच म्हणाली होती, मला वाटतं खूप दूर असेल ती, मला नाही वाटत ती आपल्याला दिसेल. परंतु तिचे तहानलेले डोळे दूरवर पाहत होते. तिला जावंसं तर वाटत होतं, पण मनातून थोडी भीतीही वाटत असावी. अपूही दुर्गा पाहत होती तिकडेच पाहत होता, परंतु त्याला काहीच दिसत नव्हतं. परंतु आता इथूनच परत फिरलो तर पुन्हा अशी संधी मिळणं कठीणच होतं. परंतु तसेच पुढे गेलो आणि परतीचा रस्ता सापडला नाही तर? दूरवर असलेली रेल्वे लाईन पाहायची उत्सुकता अपूच्या डोळ्यातून जणू ओसंडत होती.
खरंच ते धाडस करावं असं वाटत होतं खरं, पण त्याचवेळी मनातून भीतीही वाटत होती. अचानकपणे सगळी भीती गिळून टाकत दुर्गा म्हणाली होती, "त्यात एवढं काय भिण्यासारखं आहे? चल जाऊया. असून असून किती दूर असेल? आपण दुपारपर्यंत परत येऊ. कदाचित आपल्याला आगगाडीसुद्धा पाहायला मिळेल. आणि उशीर झालाच तर आपण आईला सांगू की आम्ही आपलं वासरू शोधायला गेलो होतो म्हणून." रस्त्यावर आल्यावर त्यांनी आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना याची खात्री करून घेतली होती. मग मातीच्या भरावावरून घसरत जाऊन ते खाली दलदलीने भरलेल्या पाणथळ प्रदेशात उतरले होते. शेण, दलदल, चिखल, पाणी, गवत आणि धूळ तुडवत ते दुपारपर्यंत अक्षरशः पळतच होते. नवाबगंजकडे जाणारा तो पक्का रस्ता कधीच मागे पडला होता. अपूकडे पाहत हसत हसत दुर्गा म्हणाली होती, "आईला कळालं ना तर ती आपली पाठच सोलून काढेल." त्यावर अपूनही हसून दाद दिली होती. "नंतर काय होणार याची काळजी करतोय कोण? तेव्हाचं तेव्हा पाहता येईल. परंतु ही मजा का पुन्हा येणार होती?" ते दोघे बेधडकपणे नुसते पळत होते. आज आयुष्यात त्यांना पहिल्यांदाच इतकं अनिर्बंध स्वातंत्र्य मिळालं होतं. त्यामुळेच उधळलेल्या वासरांप्रमाणे ते आनंदाने पळत होते. पण त्यानंतर जे घडलं ते फारसं आनंददायक नव्हतं. पुढचा सगळा रस्ता उंचच उंच जाड्या भरड्या गवतानं, दलदलीनं आणि काटेरी झुडपांनी भरला होता. आपण कुठं आलोय तेही दुर्गाला समजत नव्हतं. खरं म्हणजे ते दोघे पूर्णपणे हरवले होते. तिथं जवळपास कुठलं खेडं किंवा एखादं घरही दिसत नव्हतं. फक्त भाताची शेतं, दलदलीची जमीन आणि त्यामुळे पोसलेली वेळूची बेटं सर्वत्र पसरली होती. त्या अस्ताव्यस्त वाढलेल्या वेळूच्या बेटातून ते कसाबसा रस्ता काढत चालले होते. अधूनमधून त्यांचे पाय दलदलीत फसत होते. आकाशात सूर्य चांगलाच तळपत होता आणि थंडीचे दिवस असूनही त्यांचे चेहरे घामानं थबथबून आले होते. दुर्गाची साडी तर बऱ्याच ठिकाणी फाटली होती आणि अपूला आपल्या पायातले काटे काढण्यासाठी सारखं थांबावं लागत होतं. आता रेल्वे लाईनीपर्यंत कसं पोहोचायचं हा प्रश्न महत्त्वाचा नव्हता, तर घरचा रस्ता कसा शोधायचा हाच प्रश्न होता. आता तर ते फारच लांब आले होते. मुख्य रस्ता पण खूपच मागे पडला होता. शेवटी पुन्हा मागे फिरून सगळी दलदल तुडवत ते मुख्य रस्त्यावर आले तेव्हा दुपार उलटली होती. शेवटी ते कसेबसे घरी पोहोचले तेव्हा जवळपास संध्याकाळ होत आली होती. दुर्गानं एक लांबलचक गोष्ट तयार करून आईला सांगितली होती खरी, परंतु त्या गोष्टीवर मुळीच विश्वास न ठेवता तिनं त्या दोघांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. तीच ही रेल्वे लाईन. आज ती कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहता येणार होती. आता घाई करायचं काहीही कारण नव्हतं. आज रस्ता चुकण्याची भीती नव्हती की कोणी खरडपट्टी काढील याची काळजी नव्हती. किती मज्जा आहे. थोडं पुढे गेल्यावर आणखी एक रस्ता दिसताच अपूला आश्चर्य वाटलं. तो रस्ताही नवाबगंजकडे जाणाऱ्या रस्त्यासारखाच पक्का होता. तो रस्ता खेड्यातल्या रस्त्यांसारखा नव्हता, तर अगदी व्यवस्थित तयार केलेला होता. त्याच्या दोन्ही बाजूनी लाल विटा रोवलेल्या होत्या. अधूनमधून काही अंतरावर पांढऱ्या रंगाने रंगवलेले खांब उभे केलेले होते आणि ते खांब एकमेकांना जाडसर दोरांनी बांधलेले होते. "बघ रे बाळा, ती बघ तुझी रेल्वे लाईन," हरिहर म्हणाला. अपू उड्या मारतच रेल्वे लाईनीजवळ आला आणि आपल्या मोठमोठ्या डोळ्यांनी रेल्वेचे रूळ पाहू लागला. ती रेल्वे लाईन आणि तिच्या आसपासच्या सगळ्या गोष्टी मनात साठवू लागला. पण हे रूळ असे एकमेकांशेजारी का टाकलेले असतात? त्यांच्यावरूनच का रेल्वे जाते? पण ती यांच्यावरूनच कशी काय जाते? ती घसरून कशी काय पडत नाही? आणि ते काय आहे? अच्छा, त्या टेलिग्राफच्या तारा दिसतात, पण त्यांच्यातून असा कुजबुजल्यासारखा आवाज कसला येतोय? हो, त्या तारांमधून संदेश जात असतील. हे संदेश पाठवणारी माणसं बरं कोण असतील? आणि ते कसा संदेश पाठवत असतील? त्या तिथं रेल्वेचं स्टेशन आहे की काय? पण कुठं आहे ते? ते रुळाच्या या बाजूला की त्या? असे कित्येक प्रश्न त्याच्या लहानशा डोक्यात उड्या मारत राहिले. शेवटी तो म्हणाला, "बाबा, मला आगगाडी पाहिजे आहे. ती केव्हा येईल?" "अरे बाबा, आता यावेळी तुला आगगाडी कशी बरं दिसेल? आता दुपारपर्यंत एकही गाडी नाही आणि गाडी पाहायची म्हटलं तर 2 तास उन्हात थांबायला पाहिजे." "मग काय हरकत आहे? मला बघायचं आहे. मी कधीही आगगाडी पाहिलेली नाही." "बाबा थांबव ना, पाहू दे ना मला आगगाडी." "तमाशा करू नकोस, म्हणून मी तुला कुठं सोबत नेत नाही. आता यावेळी तुला आगगाडी कशी दिसणार? तेवढ्यासाठी आपल्याला भर उन्हात 12-1 पर्यंत थांबावं लागेल. चल पळ, परत येताना दाखवतो तुला आगगाडी, चल." अपूचे डोळे अश्रूंनी भरून आले.
काहीही न बोलता तो वडिलांच्या मागोमाग ओढल्यासारखा चालू लागला. तुम्हा मोठ्या माणसांना काय कळतं? अपू विचार करत होता. आम्हा मुलांना प्रत्येक गोष्ट नवीच असते. हा वारा, खळखळ वाहणारा तो लहानसा झरा, यासारख्या गोष्टी माझ्यासाठी नव्याच आहेत. पण तुम्हाला हे कुठलं कळायला? म्हणूनच तर तुम्ही मोठी माणसं बालपणातला तो निरागस आनंद हरवून बसलेले असता. ठिकठिकाणी लहान सहान झोपड्यांचे पुंजके दिसत होते. शेतात स्त्रिया काम करत होत्या, तर काही जणी गुरांसाठी गवत कापत होत्या. कित्येक ठिकाणी ताग वाळायला घातला होता. कुरणांच्या हिरव्यागार गालीच्यावर आणि पाणथळी शेजारी पाणपक्षी आणि बगळे हिंडत होते. शेतातून पसरलेल्या पाण्यात विस्तीर्ण निळ्या आकाशाचं छान प्रतिबिंब उमटलं होतं. हळूहळू संध्याकाळ होत गेली. तसतसं क्षितिज सोनेरी होत गेलं. त्या सोनेरी प्रकाशात अपूसमोर जणू एक नवीच स्वप्नभूमी साकार होत गेली. ते प्रचंड सोनेरी ढग म्हणजे राजपुत्रांच्या गोष्टीतले सोनेरी राजमहाल आहेत असंच त्याला वाटू लागलं. तिथं रूपसुंदर राजकन्या राहतात. त्यांच्या प्राप्तीसाठी शूर आणि धाडसी राजपुत्र असामान्य पराक्रम करतात. अपू त्या स्वप्नसृष्टीत जणू हरवून गेला. उशीर होत चाललेला पाहून हरिहर म्हणाला, तू आ वासून असा रेंगाळत रेंगाळत का चालतोयस? दिसणारी प्रत्येक गोष्ट पाहिलीच पाहिजे असा कुठं आहे? चल बरं लवकर, जरा पाय उचल. संध्याकाळी बऱ्याच उशिरा ते हरिहरचे आश्रयदाते लक्ष्मण महाजन यांच्या घरी पोहोचले. लक्ष्मण महाजन हे तसे खाऊन पिऊन सुखी गृहस्थ होते. स्वतःची शेती असल्यानं त्यांचं उत्तम चाललं होतं. मोठ्या आदरानं त्यांनी हरिहरचं स्वागत केलं. आपल्या घराजवळच असलेली एक स्वतंत्र खोली त्यांना राहायला दिली.